कल्पना करा की एका व्यवस्थेत अनेक दशकांपासून बढतीचा मार्ग ठरलेला आहे. हां. तुमची वेळ आली की तुम्हाला प्रमोशन मिळणार. हो, तुमची सिनियॉरिटी म्हणजे सेवा ज्येष्ठता हे सगळं काही होतं. आणि मग अचानक 9 जानेवारी 2026 रोजी एक परिपत्रक येतं आणि हे सगळं नियम पुस्तक म्हणजे एका रात्रीत बदलून टाकतं. अगदी. आणि आज आपल्याकडे हेच नियम पुस्तक बदलणारं शिक्षण विभागाचं अधिकृत पत्र आहे. त्यावर आलेली एक बातमी आहे आणि काही नोट्स आहेत. छान. यातून आपण हे समजून घेणार आहोत की महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांसाठी पदोन्नतीचा पासवर्ड नेमका कसा बदलला आहे. चला तर मग यावरच सविस्तर बोलूया. बातमीत वापरलेला हा पदोन्नतीचा पासवर्ड बदलला जो शब्दप्रयोग आहे तो खूपच आकर्षक आहे. आहेच. पण या नवीन पासवर्डचा म्हणजे ह्या नवीन नियमाचा नेमका अर्थ काय आहे? सोप्या शब्दात सांगायचं तर आता शिक्षक पदावरून म्हणजे समजा मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी अशा पदांवर प्रमोशनसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे स्टेट पास असणं कंपल्सरी झालं आहे. ओके. आणि हा निर्णय अचानक घेतलेला नाहीये. यामागे 1 सप्टेंबर 2025चा सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वाचा निकाल आहे. अच्छा, म्हणजे हा निर्णय राज्य सरकारने स्वतःहून नाही तर यामागे थेट सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. हो, आणि त्यामुळेच या निर्णयाला एक वेगळंच वजन प्राप्त होतं. न्यायालयाने काय म्हटलं होतं नेमकं? न्यायालयाने स्पष्ट केलं की केट ही फक्त नवीन भरतीसाठीची अट नाही तर सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीसाठीही ती एक किमान पात्रता आहे. म्हणजे आता अनुभवापेक्षा किंवा सेवेच्या वर्षांपेक्षा कागदावरच्या पात्रतेला जास्त महत्त्व दिलं जाणार. अगदी बरोबर. आणि याचा परिणाम फक्त एका पदापुरता मर्यादित नाहीये, बरोबर? माझ्या वाचनात आलं की यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हो, ही सगळी महत्वाची पदं आहेत. म्हणजे आपण फक्त शिक्षकांबद्दल नाही तर भविष्यातील शैक्षणिक नेतृत्वाबद्दल बोलतोय. अगदी बरोबर. आणि इथेच खरा बदल घडतोय. ह्याचा थेट परिणाम होणार आहे सेवा ज्येष्ठता यादीवर. ओहो. आणि ही सेवा ज्येष्ठता यादी म्हणजे खरं तर शिक्षकांच्या बढतीचा आधारस्तंभ आहे. इतकी वर्ष कोण आधी जॉईन झालं यावर सगळं ठरायचं. हो, तेच महत्वाचं होतं. आता मात्र यादी बनवताना फक्त आणि फक्त टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचाच विचार केला जाईल. हाच तो खरा गेम चेंजर आहे. म्हणजे एका फटक्यात जे शिक्षक टीईटी पास नाहीत ते यादीतून बाहेर फेकले जाऊ शकतात, मग त्यांची सेवा कितीही वर्ष झालेली असो. हो, बातमीत आणखी एक मुद्दा आहे की खुल्या प्रवर्गासाठी किमान 60% म्हणजे 99 गुणांची अट आहे. बरोबर. म्हणजे फक्त पास होऊन चालणार नाही तर चांगले गुणही मिळवावे लागतील. हो. आणि इथेच तो खरा संघर्ष उभा राहतो ज्याला आपण अनुभव विरुद्ध पात्रता म्हणू शकतो. बरोबर. आपण एका शिक्षकाची कल्पना करूया. समजा कोणीतरी 50 वर्षांचे शिक्षक आहेत, 20 वर्षांपासून नोकरीत आहेत. आणि पुढच्याच वर्षी मुख्याध्यापक पदासाठी ते रांगेत पहिले होते. अगदी. आता या एका नियमामुळे त्यांचं काय होणार? हां, खूप मोठा धक्का आहे. अनेक वर्षांची त्यांची मेहनत, त्यांचा अनुभव तो अचानक कमी महत्वाचा ठरतो. अशा शिक्षकांसाठी काही तरतूद आहे का? काही संदर्भांनुसार अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षांची मुदत दिली जाऊ शकते. अच्छा, 2 वर्ष. पण तोपर्यंत त्यांची पदोन्नती थांबवली जाईल. या उलट जे तरुण शिक्षक नवीन आहेत पण टीईटी पात्र आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. हो, त्यांच्यासाठी मात्र ही एक लॉटरी लागण्यासारखी गोष्ट आहे. त्यांना आता लवकर संधी मिळेल, ज्यामुळे कदाचित व्यवस्थेत एक नवीन ऊर्जा येऊ शकते. म्हणजे एका बाजूला व्यवस्थेत नवीन पात्र लोकांना संधी देऊन गुणवत्ता वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला ज्यांनी इतकी वर्षे सेवा केली आहे, ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, त्यांना अचानक अपात्र ठरवल्यासारखं वाटू शकतं. हो, आणि हाच या बदलाचा केंद्रबिंदू आहे. गुणवत्ता वाढेल अशी आशा आहे, पण त्याचवेळी अनेक अनुभवी शिक्षकांमध्ये नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचा धोकाही आहे. नक्कीच. हा बदल शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो, पण तो सकारात्मक असेल की नकारात्मक हे येणारा काळच ठरवेल. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतेय की महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात एका मोठ्या स्थित्यंतराला सुरुवात झाली आहे. जिथे अनुभवाच्या पारड्यापेक्षा पात्रतेचं पारडं जड करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी. हा फक्त एक प्रशासकीय बदल नाहीये, तर शिक्षकांच्या करिअरकडे आणि गुणवत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा हा एक प्रयत्न आहे, असं मला वाटतं. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. शिक्षण क्षेत्रात पदोन्नतीसाठी अनुभव आणि पात्रता यांच्यात योग्य संतुलन नेमकं कसं साधलं जावं? हा महत्वाचा प्रश्न आहे. केवळ एक पात्रता परीक्षा हाच गुणवत्तेचा आणि अनुभवाला पर्याय देणारा एकमेव निकष असू शकतो का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.